Akshaya, can I call you if you are comfortable? त्याने तिला मेसेज केला. काय झालं सर? जास्त काही नाही, थोडं बोलायचंय. ओके, मी करते, वेट. तिचा त्यात असा रिप्लाय आला आणि काहीच सेकंदात तिचा कॉल येऊ लागला. अर्जुनने तो उचलला. हां सर, बोला ना. आय एम सॉरी, डायरेक्ट तुला असं यावेळी कॉल कर म्हणून बोललो, कारण हे जरा वियर्ड वाटलं मला. अक्षया, इट मीन्स तुला तुझ्या बाबांसाठी हे लग्न करावं लागतंय, असं आहे का? आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अध्यायम भाग 40. फ्रेश होऊन त्याला आता जरा बरं वाटत होतं, पण नेहमीसारखा त्याच्या मनाला आणखीनच संताप दिलेला ध्रुवाने तो आठवून आताही त्याची चिडचिड होत होती. यार, कुठून दुर्बुद्धी झाली आणि त्या ध्रुवाला कॉल केला मी. ती अशीच आहे. आग लागली असेल तर त्यात आणखी तेल ओतून ते भडका उडवून देईल. पण अक्षया, ती तिच्या उलट आहे. ती वेगळी आहे यार. तिच्या बोलण्यात माहीत नाही कसली जादू आहे. माझा तर राग कुठल्या कुठे निघून जातो. बट ती तुझ्यासाठी नाही अर्जुन, आणि आता तरी तुला हे एक्सेप्ट करावंच लागेल. एवढं आहे की त्या दिवशी समीरला फोनवर ज्या पद्धतीने ती बोलत होती त्या प्रकारे माझ्याशी कधी अजून बोलली नाहीये. आठव अर्जुन, त्या दिवशी काय बोललेली ती तुला. यू कॅन ऑलवेज काउंट ऑन मी. पण कशासाठी? बेस्ट विशेससाठी म्हणाली ती. त्यात ते दोघंही डिनर डेटवर गेलेत. आज काय माहीत काय चालू असेल दोघात. ती त्याचा विचार अचानक का बरं करू लागली असेल, मला कळत नाहीये. आणि तिला विचारणं इतपत तरी कुठं जवळ आहोत आम्ही. पुन्हा तिला वाटायचं मी कोण तिला विचारणारा. तिला विसरावं लागेल मला. मी तिचा नंबरच डिलीट करून टाकतो ना. पण नंबर डिलीट केला तरी ऑफिसमध्ये दररोज दिसणार आहे ती. कामानिमित्त तिच्याशी बोलावंही लागणार आहे. आणि मनाचं काय मिस्टर अर्जुन? मनातून तिला कसा काढणार आहेस? ठीक आहे ना, ती आयुष्याचा साथीदार म्हणून कायम माझ्यासोबत असावी असं वाटत होतं. पण समजा नसेल होत असं तर मैत्रीण म्हणून राहिली तरी ठीक आहे ना. ती तुझ्या समोर आल्यावर तिला फक्त मैत्रीण समजणं जमणार आहे तुला. आणि ते सोड, जेव्हा ती सतत समीर सोबत दिसेल तेव्हा काय करणार आहेस? आज अर्जुनचा जेवणाचा बिलकुल मूड नव्हता. तिथेच असलेलं पाणी पिऊन झोपावं या विचाराने त्याने तिथं बेडरूममध्ये नेहमी ठेवलेली बॉटल उचलली. पाहतो तर त्यातलंही पाणी संपलं होतं. मग ती बॉटल भरून आणण्यासाठी खाली किचनमध्ये निघाला. खाली येताना मोबाईल ब्लिंक होताना दिसत होता. बहुतेक ध्रुवा पुन्हा कॉल करत होती, पण आता त्याला तिचा कॉल उचलावा असं काही वाटतच नव्हतं. त्याने चार्जिंगचा फोन काढला आणि खिशात सारत सरळ किचनमध्ये येऊन पाण्याची बॉटल भरून घेतली आणि थोडं पाणी पिऊन पुन्हा त्याच्या बेडरूममध्ये आला. बेडरूममध्ये येऊन पुन्हा फोन काढला तर समीरने दोघांचा डिनरला गेल्याचा फोटो टाकलेला. त्याने तो उघडून पाहून आता मात्र तो पटकन बाहेर आला. त्याला तिला त्याच्यासोबत पाहणं त्रासदायक होत होतं. पण काय मनात आलं काय माहीत, त्याने पुन्हा तो स्टेटस ओपन केला. दोघांची सेल्फी होती, पण अक्षयाच्या चेहऱ्यावर ते स्माईल निश्चितच नव्हतं जे ती त्याच्यासोबत असताना असायचं. काहीतरी मिसिंग होतं. त्याला तिची आठवण येत होती, पण नेहमीसारखा गुड नाईट मेसेज करावा असं काही वाटत नव्हतं. आणि आता तिचा स्टेटस पाहिल्यापासून तिचा तोच चेहरा त्याला सतत आठवत होता. नाईलाजाने मोबाईल फोन बाजूला ठेवून तो आडवा झाला आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला. पोटात काही नव्हतं तर झोप तरी कशी येणार होती? त्यात अक्षयाचा चेहरा सतत डोळ्यांसमोर येत होता. आणि 9:30च्या ठोक्याला त्याच्या मोबाईलवर मेसेज नोटिफिकेशन वाजलं.
पाहतो तर अक्षयाचा मेसेज होता. तो मेसेज पाहून त्याचं हृदय क्षणभर थांबलंच. माझ्या आजच्या चुकीसाठी सॉरी. आणि पुढे तिचा व्हॉइस मेसेज होता. मला खरंच समजलं नाही की किती फालतू चूक झाली होती माझ्याकडून, आणि माझ्याकडून झालीच कशी. आय एम सॉरी. मला खरं तर वाईट वाटतंय की मी तुमच्या अपेक्षेला पूर्ण उतरले नाही सर. आणि मी ॲड झाल्यानंतर पुन्हा तुमच्या केबिनमध्ये आले होते सर, पण तुम्ही तिथे नव्हता. मला वाईट वाटलं सर, आणि खूप गिल्टीही वाटत होतं, म्हणून हा मेसेज. पुढच्या क्षणाला अर्जुनने लगेचच तिला रिप्लाय केला, इट्स ओके अक्षया, चुका माणसाकडूनच होतात. मी विसरलोय. उद्या तू ते नीट करशील, मला खात्री आहे. त्याने लागलीच तिला रिप्लाय केला. आज दोघंही मोस्टली व्हॉइसमधूनच बोलत होते. थँक्यू सर, मी नक्कीच उद्या माझं बेस्ट देईन. खरं तर घरात थोडं टेन्शन चालू आहे, त्यामुळे माझ्याकडून असं झालं. सॉरी. तिने इमोजीसह मेसेज केला. तिचा असा मेसेज आला तसा झोपलेला अर्जुन उठून बसला आणि त्याने लगेचच तिला रिप्लाय करायला घेतला. काय झालं? सगळं ठीक आहे ना? तुझे बाबा ठीक आहेत ना? आय एम सॉरी, माझ्या लक्षात यायला हवं होतं तू आधीच टेन्शनमध्ये असशील आणि मी तुझ्यावर चिडलो. आय एम सॉरी. नाही सर, तुम्ही का सॉरी म्हणताय? तुमचं काही चुकलं नाही. चूक तर माझीच होती. एनिवे, मला आज समजलं तुझं आणि समीरचं लग्न ठरतंय. काय ग, म्हणजे माझ्यापासून हे लपवायचं होतं का? का तुला समीर आवडतो हे लपवायचं होतं? ओ नाही सर, लग्न ठरवायचं चाललंय. मग ठरल्यानंतर बोलणारच ना मी. तुम्हाला सांगणार नाही असं होईल का? इट्स ओके अक्षया, आय एम जस्ट किडिंग. समीर चांगला मुलगा आहे. ही इज व्हेरी नाईस फॉर यू. या विल सी. तिचा रिप्लाय आला. म्हणजे मी समजलो नाही. विल सी असं का म्हणालीस तू? कारण सर, तुम्ही बरोबर बोलत होता. आई वडिलांसाठी कधी कधी लग्न करावं लागतं. अक्षया, कॅन आय कॉल यू इफ यू आर कम्फर्टेबल? त्याने लागलीच तिला मेसेज केला. काय झालं सर? जास्त काही नाही, थोडं बोलायचं आहे. ओके, मी करते, वेट. तिचा त्यावर असा रिप्लाय आला आणि काही सेकंदात तिचा कॉल येऊ लागला. अर्जुनने तो उचलला. हां सर, बोला ना. आय एम सॉरी, डायरेक्ट तुला असं यावेळी कॉल कर म्हणून बोललो, कारण हे जरा वियर्ड वाटलं मला. अक्षय, इट्स मीन तुला तुझ्या बाबांसाठी हे लग्न करावं लागतंय? हे असं आहे का? हो ना सर, मी माझ्या बाबांना शब्द दिलाय. मी त्यांना माझ्यामुळे दुःखी झालेली नाही पाहू शकत. त्यांना भीती वाटते त्यांच्यानंतर माझं काय होईल, म्हणून बस तयार झाले. पण अक्षया, अशी चूक करू नकोस असं मी म्हणेन, कारण माझंही तेच झालेलं. इट वॉज अ हेल लाईक एक्सपिरियन्स. म्हणून जस्ट माझं मत सांगतोय बस. कारण मला असं वाटतं माझ्या बाबतीत झालं तसं इतर कोणासोबत होऊ नये. बाकी इट्स अप टू यू. आय अंडरस्टँड सर, पण आता ऑप्शन नाही आहे. मी नकारच दिलेला, कारण मला समीरबद्दल काहीही वाटत नाही आहे खरं तर. काय सांगतेस? अगं मग का करतेस तू लग्न? मी नकारच दिला होता तर पाहिलं ना, त्या दिवशी बाबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. आमचा वाद झालेला त्या रात्री. मग आता तुम्हीच सांगा, माझ्यासमोर ऑप्शनच काय आहे? म्हणून ट्राय करते समीरला समजून घेण्याचा, आणि म्हणूनच आज आम्ही डिनरला गेलो होतो. हा तसा बराच वागत होता आज. आय होप पुढं जाऊन सगळं ठीक होईल बाबांच्या सांगण्याप्रमाणे. होप फॉर बेस्ट. होप सो. तुझ्या मनासारखं होऊ दे. आणि यू आर राईट, जरुरी नाही ना जे माझ्या बाबतीत घडलं ते तुझ्या बाबतीत होईल. तो कसा बसा हसत म्हणाला. थँक्यू सर, पण तुम्ही रागावलं नाहीत ना माझ्यावर? माझ्याकडून तशी चूक झाली, मला अतिशय फेल केल्यासारखं वाटत होतं. नाही, मी का रागावू तुझ्यावर? मी विसरलोय की ते. आणखी क्लिअर करायचं होतं. हे अक्षया, डोंट गेट मी रॉंग.
मी तुला माझ्या पर्सनल गोष्टींसाठीही तुझं मत विचारू लागलेलो, ते बस एक तू मला फ्रेंडसारखी वाटतेस म्हणून. आय नो हे बरोबर नाही आहे. इट्स ओके सर, मला तुमच्याशी मैत्री करायला आवडेल. तुम्ही स्वतःला बिलकुल एकटी समजू नका, अक्षया बोलली. तसं सांगायचं तर या गोष्टी मी आधी माझी बेस्टी दुर्वालाच विचारत होतो, पण ती आता बिझी झाली आहे ना तिच्या लाईफमध्ये. लग्न झालंय तिचं. दुर्वा, मी ऐकलंय त्यांच्याबद्दल सर. मला तर वाटलं त्या आणि तुम्ही. हो, पण त्यांचं लग्न झालं ना सर. तुम्ही त्यांच्याशी लग्न करायला हवं होतं. काय? दुर्वाशी लग्न? वेडीस का? तुला काय वाटलं ती आणि मी काय? ती माझी बेस्टी आहे फक्त. तुला काय वाटलं गर्लफ्रेंड? हे या जन्मात शक्य नाहीये. माझा पारा चढला असताना कोणीतरी डोकं शांत करणारं मला हवंय, आणि ती नेमकी उलट आहे याच्या. डोक्याचे केस काढायला बसेल ती माझ्या. तो खूप हसत म्हणत होता. ओ, हे असं आहे का? मग अवघड आहे. आणि स्नेहा मॅम सर? अक्षयाने मध्ये स्नेहाचं नाव काढलं. स्नेहा? तिचं काय? त्याचा आवाज एकदमच बारीक झाला जसं तिने स्नेहाचं नाव काढलं. काय झालेलं तुमच्यात सर? आय एम सॉरी, म्हणजे तुम्हाला त्रास देणारा प्रश्न असेल तर राहू द्या सर. मी बस असंच विचारलं. अर्जुनने एक क्षण शांत राहून विचार केला आणि मग म्हणाला, स्नेहा आणि मी आम्ही एकमेकांसाठी नव्हतोच. स्नेहा आणि मी आम्ही एकमेकांसाठी नव्हतोच अक्षया. खूप गोष्टी होत्या ज्या जुळल्याच नाहीत. शेवटी आम्ही दोघांनी ठरवलं की वेगळं होणंच योग्य आहे. पण याबद्दल फार बोलायला मला नाही आवडत. ते एक संपलेलं प्रकरण आहे बस. अक्षया थोडी गप्प झाली. तिला जाणवलं की अर्जुनसाठी हा विषय किती नाजूक होता. सॉरी सर, मला वाईट वाटलं. मी मुद्दाम विचारलं नाही, फक्त सहज. इट्स ओके अक्षया. अर्जुनने तिच्या बोलण्यातून तिची काळजी ओळखत उत्तर दिलं. कधी कधी जुन्या गोष्टी विसरून आयुष्यात पुढं जावं लागतं. आपल्याला ते जमलं पाहिजे. हो सर, तुम्ही बरोबर म्हणत आहात. मीही आता त्याच विचाराने समीरला समजून घेण्याचा प्रयत्न करते. बाबांचं समाधान हाच माझा सध्या तरी उद्देश आहे. अक्षयाने आत्मविश्वासाने उत्तर दिलं. बरोबर आहे, पण लक्षात ठेव, फक्त दुसऱ्यांसाठी जगण्याच्या नादात स्वतःच्या मनाच्या आवाजाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नकोस. बाकी काही झालं तरी आय एम ऑलवेज हिअर फॉर यू ॲज अ फ्रेंड. अर्जुनच्या आवाजात तो विश्वास जाणवला. थँक्यू सर, मला खूप हलकं वाटतंय आता. तुम्ही खूप चांगले आहात सर, अक्षया म्हणाली. तिच्या आवाजातलं समाधान स्पष्ट होतं. अर्जुन हसला आणि म्हणाला, थँक्यू अक्षया. आता शांतपणे झोपशील. उद्या ऑफिस आहे, विसरू नकोस. हो सर, माझ्या लक्षात आहे. गुड नाईट. गुड नाईट अक्षया. कॉल कट झाला. अर्जुनने फोन बाजूला ठेवला, पण डोळ्यासमोर अक्षयाचा चेहरा येत राहिलेला. तिचा तो काळजीचा सूर, ती नम्रता आणि तिच्या शब्दांमधली जादू सगळं त्याच्या मनात घर करून बसलं होतं. फक्त बाबांसाठी या लग्नाला तयार झालेली ती. दोघांच्या आयुष्यात किती समानता होती. बस आता त्याच्यासोबत जे झालं ते तिच्यासोबत व्हायला नको असं त्याला मनापासून वाटत होतं. आणि चक्क आज दोघात सुरू झालेलं नॉर्मल संभाषण कॉलवर येऊन संपलेलं अर्जुनला स्वतःलाच आश्चर्य वाटत होतं. तिलाही मैत्रीसाठी काहीच आक्षेप नाहीये. बस या एवढ्या गोष्टीनेही त्याला बरं वाटत होतं. उद्यापासून तिच्या समोर येऊन ही तिच्याबद्दल तसा विचार करण्याचं कसं थांबवणार होता तो त्यालाही माहीत नव्हतं. पण काही करून तिच्यापासून दूर जाण्याचा विचारही त्याला करवत नव्हता, हेही तितकंच खरं होतं. आजचा भाग इथं संपलेला आहे. अर्जुन आणि अक्षया नाही म्हटलं तरी नकळत एकमेकांकडेच ओढ घेत आहेत. बघूया त्या दोघांची एकमेकांप्रती असणारी ओढ त्यांच्या कधी लक्षात येते आहे. ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा,
सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.